नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण सांजा गावामध्ये म्हणजे सांजाच्या शिवारामध्ये हा रोड वाघोलीला जातो का? वाघोलीला जाणाऱ्या रोडवर आणि सांजाला जाणाऱ्या रोडवर पालखी मार्ग आहे. हे गोरोबा काका पालखी मार्ग आहे. या मार्गाने गोरोबा काका यांच्या तेरच्या मंदिरामध्ये पालखी जाते आणि त्याच रोडवर जोगेश्वरी प्रसन्न अशा पद्धतीची आईचं एक देऊळ आहे. या देवळाला 300-350 वर्ष झालेत असं लोक सांगतात. या जोगेश्वरी आईचं महात्म्य काय आणि आईला लोक दर्शनासाठी येतात, काय आईनं त्यांना आशीर्वाद दिला आहे, काय लोकांना अनुभव आहे आणि काय साक्षात्कार झाला आहे आणि या जोगेश्वरी मंदिरामध्ये नेमकं काय काय आहे हे मी आपल्याला दाखवणार आहे. हे आहे जोगेश्वरीचं प्रवेशद्वार. तुम्ही सांजागावची आणि हे देऊळ कधीच असेल साधारणपणे? चला बोलत बोलत. ही देऊळ आमचे वडील आता माहीत झाले, पण ते सांगत होते, मला आठवत नाही म्हणले. बरं आठवत नाही. म्हणजे त्यांच्या अगोदरच, त्यांच्या जन्माच्या अगोदरपासून असंच आहे. बरं. फक्त ही नवीन बांधकाम नवीन झाली सगळी म्हणजे आईची. ही बऱ्यापैकी 2-2.5 एकर रान असेल, पण ती बरं राम मंदिर देवस्थानच आहे ही जागा. बरं, आपण आता इथं पादत्राने काढूया, बोट काढू. मग हे काय होम आहे का? काय म्हणतात? हां, होम. काय केलं जातं इथं? इथं बली दिला जातो. बळी म्हणजे आई तुळजाभवानीला नवरत्नामध्ये दिला जातो तशाच पद्धतीने. म्हणजे ती दैत्यासाठी इथं. बरं, तुम्ही मला हे सांगितलं की उद्याच्या 10 तारखेला इथं यात्रा भरते आणि प्रत्येक वर्षी याच वर्षी महिन्यात भरतं का? हां, याच वर्षी प्रत्येक वर्षाला या महिन्यात चैत्र महिन्यात अष्टमी दिवशी. बरं. काय यात्रे दिवशी काय केलं जातं काय नाही? काय नाही, ते पूर्णाचा निवद असतो. बरं. ही आईचं मंदिर आहे, हे प्रवेशद्वार आहे. चला या. पूर्णाचा निवद असतो आणि यात्रेला किती गावची साधारणपणे माणसं? हे काय? ही वावऱ्या म्हणजे आहे का? ही पुन्हा स्लॅब टाकलाय का? हा, पुन्हा स्लॅब. पहिलं काय होतं, दगडाचं म्हणजे असं होतं. म्हणजे पुरातन बांधकाम आहे. हा, पुरातन असं यू टाईप बांधकाम होतं. वरी दगडाचा टोटल स्लॅब होता. 300-350 वर्ष. आता बघा, म्हणजे शिवरायांच्या काळातलं सामान आहे तिला. हा, 100% आहे की नाही? बघा, हे प्रवेशद्वार आहे. तिकडे बाजूला ही तवाच आहे डिगमल. याला डिगमल म्हणतात. तिथं काय केलं जाते? काय नाही, असं म्हणजे याच्यावर दिवे लावतात आहे ना? म्हणजे दसऱ्या दिवशी लावतात का? नवरात्रात आहे की नाही? 9 दिवस यात्रा भरते इथं. पण इथं म्हणजे 15 दिवस असते मुक्कामी. अरे वा. इकडे ते बसायला बैठक वगैरे आहे का? नवीन हॉल. आणि हे जुनं बांधकाम आहे ना? हा. म्हणजे म्हणजे राहणारे जे मुक्कामी आहेत भाविक, म्हणजे भाविक जे राहतात मुक्कामी राहणारे लोक, याला लाईटची वगैरे सोय नाही. जरा पडझड झाली. आपा तुम्ही कार्यकर्ते आहेत, आता बघा इकडं. हे काय केलं, ही काम करताना त्याला त्वचा मारून प्लास्टर करत असतात का? त्याने चुकीचं केलंय. टाकं नाही, पैसे उचलायसाठी गडबडीत कार्यक्रम कोणी केलं माहित नाही. म्हणजे आता काय आपा म्हणजे देवाच्या दारी खोटं काय बोलायचं? देवाच्या दारी गबाळ हाणण्यासाठी डुप्लिकेट काम केलंय गडबडीने. दिसतंय किती आता, काय खोटं आहे का? अरे बाप रे बाप. तुमच्या हातात कारभार आल्यावर आता करायचं कारभारी नाही, नवीन कारभारी बसवणार. नवीन कारभारी बसवा. चला. हे आईचं देऊळ आहे. बघा, या आईच्या मंदिरामध्ये हजारो भाविक या आईच्या दर्शनाला येतात. हे काय महात्म्य काय सांगता येईल? ही आई जोगेश्वरी म्हणजे काय? जोगेश्वरी म्हणजे ठिकाण आंबेजोगाई. ही गुरव आहेत पुजारी. बरं. मूळचं ठिकाण कुठलं? आंबेजोगाईचं. म्हणजे मावरगडचं मावरगड आंबेजोगाई. आंबेजोगाईची इथं पुन्हा इथं एक आमची तर ही होते, म्हणजे येण्या जाणं दर्शन ही ती करीत होते.
म्हणजे ब्राह्मण काय असेल ती येत होते जात काय होते. तुमचं नाव? नारायण गुरु. मग आता ही येडेश्वरी आहे बरं ते का? वेगळे. तुळजाभवानी आहे, ही एक 7 बहिणी आहेत म्हणून कळत आहे. यांचं जोगेश्वरीचं काय नातं कुठं काय सांगता येईल का? जोगेश्वरी रेणुका माता माहूरगडचे हे जे येते का नाही हे ह्यांचं नातं आहे. तिथलं ठाणं इकडं आलं आपल्याकडे. माहूरगडचं? माहूरगडचं का जेजुरीचं? माहूरगडचं जे आहे ते आंबेजोगाईचं आणि आंबेजोगाईचं ते आपले इथे. बरं 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 बरं. इथले पुजारी आहेत का हां, तुम्ही? आम्ही. तुमचे वडील का काय मला भेटतो म्हणले होते आता, पण ते आले नाहीत दिसले. नाही ती पायानं जरा त्यांना चालता येत नाही. बरं बरं बरं. काय इथं काय काय विधी केला जातो? इथं दररोज सकाळी पूजा हे ते आपले तुम्हीच करता? हां भोगे ते सगळं. बरं 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 बरं. इथलं काय महत्त्व सांगता येईल? इथलं महत्व म्हणजे आता सध्या देवीचा मुखवटा आहे तर जी रेणुका माताची जी आहे आंबेजोगाईचं ते मुखवटा इथं साकारलेला आहे. कुणी बघा एखादा नवस वगैरे फेडायला आलेले की मला आई पावली, आईमुळं माझं भलं झालंय, अशा पद्धतीचं काय सांगता येईल? आहे ना, भरपूर आहे ना. सरळ पावलेली आहे देवी. बरं 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 बरं. महत्व लय मोठं आहे यांचं. आपल्या सांज्यामध्ये कुणाला पावली असं काय? संजयमध्ये असं सांगता येत नाही पण ते कसं गुपित राहते ना. नवस आपण तुम्हाला काहीतरी साक्षात्कार झालं म्हणलं होतं. मी 2020ला एक आउटस्टँडिंग पैसे आलतं नादेर सर. या आईचं दर्शन घेऊ आपण. नादेर सर म्हणून आहेत धाराशिवला. नादेर उल्ला बरोबर आहे. हा, त्यांनी काय केलं, एक अतिक्रमण त्यांच्या जागेत केलं. आपण आईचं दर्शन गावंडाने. बर बर बर. मग ती म्हणली एवढं अतिक्रमण हटवा, तुम्हाला 1 लाख रुपये देतो. हां हां मग ती 1 लाख रुपये घेतलं आणि ती सोनेरी कलर शिकराला दिला. हां हां. ते म्हणजे आपल्या प्रपंचाला नको म्हणलं ती पैसे. म्हणजे नादेर उल्लाला आई जगदंबे पावली म्हणजे जोगेश्वरी पावली. आणि त्यांनी मला कलर द्यायला पैसे दिले नाही, मला खर्च आहे ते. नाही नाही, मला काय म्हणायचं आहे, कशामुळे झालं ते मला मुद्दा काय झाला? त्यांच्या जागेमध्ये मर्चंट आहे की इथलं बागवानाची जमीन सांजा हद्दीत 12.5 एकर, तिथं एक जणानं कब्जा केला शेड मारून अतिक्रमण. ती निघत नव्हता. मग आम्हाला म्हणले 1 लाख रुपये देता, ही काढा डबा. मग आम्ही काय केलं, 10 मिनिटात JCP के ट्रॅक्टर नेऊन उचलून आणला, उपळा शेवाला फेकून दिला. मग त्यांनी 1 लाख रुपये दिलं बक्षीस स्वरूपात. मग त्यात काय केलं, आम्ही शिखराला सोनेरी कलर दिला. वा वा वा. नादेर उल्ला आम्ही काय म्हणलं, चांगल्या कामाला जोगळायला काय पैसे धन मागत नाही जोगळायला, फक्त चांगल्या कामाला येत. आणि काही चुका होत असल्या तर ती पुन्हा पुन्हा होऊ नये. माणसाकडून चुका होतात पण सुधारवायचा माझी प्रवृत्ती राहते माझी. तुम्हाला साक्षात्कार आला म्हणून सांगितलं तुम्हाला. इलेक्शनच्या पिरियडमध्ये ज्या वेळेस तुमच्या मुलाखती मी घेतल्या त्यावेळेस मला काय अडचण आली की मी जोगळाईच्या चरणी जाऊन नतमस्तक होतो आणि तिथूनच तुम्ही राजकारणाला सुरुवात केली असं सुद्धा सांगितलं. मी राजकारण म्हणून करीतच नाही, पण गावाच्या सेवेसाठी. गावाची सेवा आणि सेवेतून काय होईल, ऑटोमॅटिक ती राजकारण येईल माझ्या, म्हणजे ती कलंक लागली वाटायला मला राजकारणात. काय नाही, पण ती वाईट वाटते ना, राजकीय दृष्टिकोनातून आपल्याकडे बघितलं का ती वाईट वाटते. बरं, कारण आपण सेवा करतो. मी जोगळाईला एवढंच मागतोय. काय ओम, खरं म्हणलं तर तुम्ही राजकारणी नाहीतच. नाही, ती पटतच नाही. ओम असो तुम्ही असो, ही राजकारणाचा भाग नाहीच. तुमची एक तळमळ आहे. तुमची तळमळ काय आहे, पुढे या ओम. तुमची तळमळ काय आहे तर काही असो, गावात ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला बा, गावाचं जी गावाला जी गावाला चांगलं बनावं अशी भावना आहे तुमची, की जे पहिले लोकांना धोके दिले तसे धोके देणारे गावकर्ते नसावे अशीच भावना आहे की तुमची. धोक्यानं म्हणजे एक प्रामाणिक राहावं माणसाला. प्रामाणिक राहावं म्हणजे ज्याने कोणी धोके दिले, ज्याने कोणी आपल्या गावकर्त्याला धोके देणाऱ्याला आई जोगारी इथून बघती ना, सगळे गावावर लक्ष आहे. ते लोकाला काय वाटतंय, मी खोटी शपथ घेतली, मनातल्या मनात खोटं बोललो, तो जोगाळीची खरी शपथ नव्हती. पण इथं खोटं खरं जलत नाही. एकदा तोंडातून शब्द गेला की झाला, विषय मिटला. अनेक लोकांना शिक्षा मिळाल्या त्या खोट्या शपथा घेतल्यानंतर. बरोबर, मी नाव सांगणार नाही, पण त्यांच्या जाणीव आहे त्यांना, म्हणजे हे झालेलं आहे. म्हणजे एक सत्य जर जीवन जगायचं असेल, समजा म्हणजे आर्थिक लोभासाठी जर खोटी शपथ घेतली, आर्थिक लाभ झाला तर तीच पचत नाही ना पैसा. म्हणजे तुमची प्रांजळ भावना आहे की कुणाही लबाड बोला, कुणालाही. पण इथं जोगाळीच्या चरणी खोटी शपथ घेऊन कुणी. जोगेश्वरीचं महत्त्व सांगायचं झालं तर आज जोगेश्वरीच्या नावानं
जे जोगेश्वरीचे म्हणजे भाविक म्हणण्यापेक्षा जे जोगेश्वरीला आई म्हणतात आमच्या गावात होय. त्यांचे जोगेश्वरीच्या नावानं उद्योगधंदे बघा तुम्ही. जोगेश्वरी हॉटेल, हां जोगेश्वरी आता साधा वडापावचा गाडा असू द्या, हां जोगेश्वरी मागचा पॅनल हा. होता, कुठलीच गोष्ट फेल नाही. खरंय खरंय हा, कसलं का तुमचा असेल, त्याला तुम्ही यशच आहे. जोगेश्वरीच्या नावावर पॅनल उभा केला तिथे तुमचा जोगेश्वरीच्या विजय नावावर झाला. प्रत्येक आणि मी गोष्टीला स्वतः म्हणलो होतं आपा तुमचा निभाव कसा लागणार, कारण पारंपरिक 10-12 वर्षे सत्ता भोगलेली माणसं आहेत आणि त्याच्यात तुम्ही सर्वसामान्य माणूस कसं जमणार तुमचं, असं म्हणलं होतं मी तुम्हाला. ठीक तर तुम्ही म्हणला होता आई जोगळाईनं दिलेली शक्ती आणि विचार, जी एक सेवाभाव म्हणजे सेवा करायची जी डोक्यात विचार आलं कंटिन्यू, हां हां ती सोडलंच नाहीत. बरोबर. आणि देशाला नव सगळ्या जनतेला सांगायचं आहे मला ह्या माध्यमातून की सगळे पैशापेक्षा उत्तम सेवा आहे. करेक्ट त्यामुळं पैसा हरू शकतो सेवेच्या पुढे. ते बघा. कालच्या जिल्हा परिषदला तसंच झालं. होय होय करोड रुपयाचा निधी गावात आला, म्हणजे पुढारी लोकांचं किसं गरम झालं, त्यांचं प्रपंचाला भर झाली बरं का ते पण मत सेवेला किंमत दिली जनतेनं. बघा अस्तित्व नावाची एक चीज असते. होम तेलाचा एक थेंब तेलाचा एक थेंब महासागराच्या तळावर पाण्यावर जर ठेवला गेला होय. तर त्याचं अस्तित्व बुडू देत नाही. ते अस्तित्व त्याचं दाखवत आहे. मी बारका थेंब जरी असलो तर माझं अस्तित्व आहे. मी तुझ्या या बलाढ्य ताकदीच्या पुढं झुकवत नाही, माझं अस्तित्व आहे. होय. असं सत्य माणसाचं अस्तित्व असते. आणि देवाच्या पुढं सत्य वाचा, प्रामाणिकपणा आणि जसं बोलल तसं वागल असे एक नियम आहे. म्हणजे संत तुकाराम महाराजांनी 1632ला सांगितलं, ठेविले अनंते तैसेची या राहावे, चित्त असू द्यावे समाधान. ही एक. आणि बोले तैसे चाले त्याचे वंदावे पावले, असं संत तुकाराम महाराजांनी. तर तसं जर वागणारा माणूस असेल तर ती कधीच हारत नाही. त्याला भीती बी नसते कशाची. भीती बी नसते. हे तुमच्या या वागण्यातून मला दिसतंय. तुम्हाला काय वाटतंय बरं, समाजामध्ये कसं वागावं? काय नाही, ह्याच्यात फरक म्हणजे जी लोकाला समोरचे देव, आता ही देव मी एक जागृत देवस्थान आहे. मग त्या संतांनी प्रत्येक अभंगातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही प्रत्येक माणसाकडे एक परमेश्वर ह्या दृष्टिकोनातून बघितलं का तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. कारण परमेश्वर म्हणजे एक प्रत्येकामध्ये देव असल्याशिवाय ती चलतो बोलतो काय. त्यामुळे उगा इकडं तिकडं म्हणजे बरकट तू आहे तुझं पाशी परी जागा विसरलाशी. हां, हे म्हणजे आहे की नाही? संतांनी सांगून ठेवलंय. पण ती कसं आहे, ती एक करमणुकीचं साधन म्हणून काय लोक त्याचा उपयोग काय करायचे. उपयोग नाही. तसा नाही, म्हणजे अंतःकरणापासून त्या पद्धतीनं आचरण केलं. तुम्ही बोलताव ना ते प्रत्येक बोलणं प्रत्येक अभंगात आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, देव देहात 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 रे, का हो जाता तुम्ही रावळात रे. म्हणजे देह देहात आहे आणि देव देहात असून जर तुम्ही लबाड बोलत असाल तर तुम्ही तुमच्या तुम्हालाच फसवायला. बरोबर आहे की. बरोबर आहे ना? मग अशा फसवणाऱ्या माणसाला आई जोगेश्वरीच्या मंदिरातून काय सल्ला देणार आणि गावकऱ्यानं कसं राहावं अशा माणसापासून? जर माणूस म्हणून जर समोरच्याला बघण्याचा दृष्टिकोन नसेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलंय, ज्ञानदेव म्हणे व्यासाची एकहुने, बरोबर, द्वारकेची राणी पांडवा घरी. बरोबर. भगवान परमात्मा जन्माला येईल आणि ह्या अशा दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचा म्हणत नाही, त्यांच्या विचाराचा नाश करील, दुष्ट विचारांचा नाश करील. म्हणून त्या काळात सुद्धा बलाढ्य शक्ती होती. 5 पांडव होते, 100 कौरव होते. फक्त भगवान श्रीकृष्ण अवतरले, त्याचा सुद्धा जन्म झाल्या महाराजा प्लॅनिंग केलता बरोबर कौरवानी. परंतु ती निष्ठून त्या यशोदा मातेकडे सापडला धुनाधुताना, तिनं सांभाळ केला, लहानाचा मोठा झाला. आणि मग म्हणला ह्या भीमार्जुनाला, चला घाबरू नका, हावड्या ताकदीचा काय करायचंय तुम्हाला, दुष्ट प्रवृत्तीचा नाश करा. वा. पाठीमागं उभा राहिले भगवान कृष्ण. चला वा. तर म्हणून कधीही संपत्तीच्या मागं न लागता माणसाला माणसाप्रमाणे वागावं. येस. आता यात्रेच्या बाबतीमध्ये जनतेला आव्हान काय करणार? जनतेला आणि आव्हान दुष्ट म्हणजे माणसाच्या बाबतीपासून सावध राहण्याचं आव्हान. यात्रेनिमित्त सर्व जनतेनं चांगल्या माणसाच्या संगती कराव्या आणि एकमेकाला मदत करीत राहावं. एकमेकाच्या अडीअडचणी दूर करण्यात म्हणजे आपसामध्ये मदत केली तर म्हणजे
आपल्याला बी उद्या गरज पडणार असते. यस 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 त्यामुळे एकमेकाला मदत करायचं म्हणजे ही रिलेशन ठेवलं की तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही. यस यस काय म्हणतात आता काय मला तर आज फक्त आप्पाच ऐकू वाटायला लागले काय म्हणते ते आप्पाच काय बोलायचं आता नाही त्याच्यावर जनतेने म्हणजे इथून पुढे एक यात्रेनिमित्त संकल्प करायचा की मी माझ्या शेजाऱ्याचं जर माझं पाणी झालंय तर शेजाऱ्याला दिव एक दोन दिवस त्याचं भिजवाया त्याच्या उत्पन्नात झाली म्हणून आपल्यात काय घट होईल नाही वा, 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 की वा. असा विचार ठेवावा. त्यामुळं एकरूपते मदत होईल. आपण हे तुमच्या मनातून बोलणं आहे, तुम्ही वाचलेलं नाही कुठेही वाचाय काही काय नाही बघा. तुम्ही जोगेश्वरीच्या दरबारात तुम्ही उभारलात, तुम्ही मनानच बोलायला मनानं म्हणजे मनानं विचार आहेत म्हणजे माझ्या तुमच्या अंतकरणातले मनातले जे विचार पडायलेत ना ती बाहेर बाहेर यायलेत. बाहेर यायलेत हे सहजासहजी येत नाहीत. नाही ज्याच्या पोटात पोटतडक असते इतराचं भलं करावं. आज तुम्हाला सांगतो माझ्याकडून चूक झाली हम्म. नाही केलं तिथली राग या राजकारणात म्हणजे कोणतरी म्हणलं मी मंजूर केली हनुमंतापाला काम करायला. मी म्हणलं मंजूर नाही काय नाही मी तसंच करायला होतो. ती उपसून आणली. पण निरंतर म्हणून एक योजना निघाली हा. गेल्या 15 दिवसात म्हणजे ती एजी कंझ्युमरला ॲडिशनल डेप्या बसवायची परवानगी मिळाली. मग त्यात मी 1-2 डेप्या नायकलाची बसवी. आता मी 1-2 दिवसात आज मी तुम्हाला वेळ लागला तुमचा फोन आल्यानंतर ती मी ऑडिट करायला होतो एस्टिमेट. इथे एक आमचा बावळट अण्णा म्हणून नाही हा. ते म्हणजे तसं म्हणायचं नसतंय. काय अण्णाचं नाव काय नाही प्रभुबाबाचा चिरंजीव म्हणतात अण्णा लोकं. अण्णाच म्हणतो आम्ही. तर त्या अण्णाच्या रिक्वेस्टला मान देऊन मी त्यांचा एक डीपी त्या योजनेत ॲड केला आणि नायकल विहिरीवर एक. मग ते दोन्हीचं म्हणजे काम सॉल्व झालं. आता उद्या परवा कावा आपण ती म्हणजे डीपी आपल्याला उभा करता येते. तुमच्या आयुष्यात काय वाटतं बरं मला आता तुम्हाला बोलू वाटायला कसं माहिती आहे का हां. माणसंच नाहीत साहेब अशी प्रामाणिक सांगतो. मी माणसं जे लोक आप्पाची जी साहेब ह्या गोष्टीवर मी बोलतो मी जे आज आप्पाच्या सोबत आहे का फक्त त्या माणसाच्या जे मनातला निर्मळपणा आहे का त्याच गोष्टीमुळं. बाकीचे गावात एवढे मोठमोठे पुढारी आहेत म्हणा काय बी आहेत लोक पैशानं मोठे आहेत कशानं बी मोठे आहेत. आज लय जण म्हणतात काय तुमचं खरं आहे पण काय खरं असो खोटं असो जी सत्य आहे त्याच्या बाजूनं Yes, खरं yes, तरुणांनी तर राहावं हीच माझं आव्हान आहे गावातल्या तरुणाला सुद्धा. तुम्हाला तुमच्या आयुष्याचं काय वाटतं सांगा. आयुष्याचं काय नाही आज आहे तर उद्या नाही. जन्म म्हणजे काय क्षणभंगूर आहे. काय खरं नाही कधी काय येईल ढासळ डोंगर कुठं चिंगरून मरल काही नाही. एवढं मोठं कार्य असलं आजीदादाचं काय झालं ती जाण्यासारखं होतं का म्हणजे त्यामुळं लय पैसा धनसंपत्तीच्या मागा लागायचं नाही माणसं कमवायची. यस यावर मला थोडासा एक अभंग आठवतोय. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले तेथेची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे गोर गरिबाला सेवा करीत करीत माझं आयुष्य जावं अशी भावना हनुमंत आप्पाची आहे. हो. आणि मलाच राहुलं नाही कारण उदाहरण किती जबरदस्त दिलं त्यांनी की काय होतं अजित पवार जाणार असं कुणाला तर माहीत होतं का. अब्जाधीश रुपये असणारा माणूस सगळं सोडून गेला आणि असंच प्रत्येक माणसाला आपल्याला सगळ्याला सोडून जायचं आहे. म्हणून आहे तोपर्यंत आपण चांगल्या पद्धतीनं जीवन जगावं इतरासाठी जगावं. आपल्या शेतात पाणी झालं तर लोकांच्या शेतात पाणी व्हावं 1 तास 2 तास त्यांना द्यावं त्यांचं भिजवावं तेच प्रेम कमवा. माणसानं माणसाला जोडा आणि माणूस म्हणून जगा आणि माणूस म्हणूनच मरा एवढीच आपाची अपेक्षा आहे. आपाची अपेक्षा गावातल्या प्रत्येक माणसाला मी सहकार्य करत करत मरणार. मला ह्या जीवनात काही कमवायचं नाही फक्त माणसं आणि माणसंच कमवायचे आहेत एवढीच आपाची अपेक्षा आहे. आज आपण जोगेश्वरीच्या या मंदिरामध्ये आलात. जोगेश्वरीचा आशीर्वाद घेऊन गावकऱ्यांनी सत्य माणसाच्या पाठीशी खंबीर उभा राहावं आणि आपल्या गावाचं भलं करावं आणि चांगलं सत्यानं जीवन जगावं यालाच माणूस म्हणतात असं त्यांनी सांगितलं. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं गावकरी कोणाच्या पाठीमागे राहतात सत्याच्या का भ्रष्टाचार करणाऱ्या लोकाला फसवणाऱ्या का लोकाला साथ देणाऱ्या याच्या पाठीमागे लागणार ते पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे
खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार सत्य ते सत्य, असत्यचे असत्य, ज्याला कोणाच्या पाठीशी जायचे ती त्याची त्यानं ठरवावं, पण सत्य ही सत्यच असतं असं जोगेश्वरीच्या मंदिरातून सांगितलं गेले कार्यकर्त्यांनी, हनुमंत आप्पांनी, ओमनी. धन्यवाद. सांजेकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.